देव माणूसमधला अध्याय 7 डिसेंबर एपिसोडमध्ये श्यामल गेली म्हणून रंजी खूप मोठ्याने रडायला लागते. आपा म्हणतात, रंजे जरा हळू. ऋत्विकला कळल. तेवढ्यात ऋत्विक रंजी आजी करत येतो आणि म्हणतो, तू का रडतेस? हा, मम्मीला दवाखान्यात नेलं म्हणून ना. अगं ती बरी होईल, त्यात काय एवढं. हे बघ, मी मम्मीसाठी चित्र काढलं. आपा म्हणतात, ऋत्विक जा आतमध्ये. तो होय आणि आत निघून जातो. आजी म्हणते चिवळ्या आणि रडायला लागते. आता रंजी फुलाबाई खूप रडत असतात. लाली मनात म्हणते, किती रडताय, आता रडून काही फायदा आहे का? तेवढ्यात गोपाळ अनवाणी पायाने पळत येतो. लाली शेजारी उभा राहतो. लाली म्हणते, अहो तुमच्या चपला कुठे गेल्या? गोपाळ म्हणतो, पळत येत होतो ना, त्या तुटल्या, रस्त्यात टाकून दिल्या. तेवढ्यात सगळं गाव गोळावायला लागतं. बायका म्हणतात, रंजी अक्का आवरा स्वतःला. सरपंच म्हणतात, आप्पा जे काय झालं ना ते लय वाईट झालं, पण आता काय करणार, हे कोणाच्या हातात असते वे. हे बघा आता तुम्हाला सगळ्यांना सावरायला लागल. एक बाई म्हणते, रंजाताई फुलाताई आता त्या पोराला तुम्हालाच सावरावं लागणार. आता रंजी बोलत खूप मोठ्याने रडायला लागते. आजी म्हणते, मी सांगत होते त्या भामट्याला घरात घेऊ नका, तो सगळ्यांना संपवल, पण तेव्हा माझं कुणी ऐकलं नाही. ह्या राक्षसानेच माझ्या श्यामलला गिळली असणार. अरे चिवळ्या, अजून वेळ गेली नाही, तू तरी ऐक माझं. त्या भामट्याला आहे ना, त्या नकली गोपाळा दे घरातून हाकलून, नाहीतर तो आहे ना सगळ्या घराला सगळ्या गावाला मारून टाकील. आपा म्हणतात, म्हातारे आता मला तू तोंड उघडायला लावू नकोसा. घरात काय प्रसंग घडलाय आणि तू काय बोलतेस? सरपंच म्हणतात, नरू आजे इथं चाललंय काय, तू बोलतीस काय, काय चाललंय तुझं? आजी म्हणते, मी खरं तेच बोलते या. ह्यो बामटा गावात आल्यापासूनच ही सगळी कांड व्हायला लागलीत. त्या माधुरीचा कुठं पत्ता नाही. आता लालीला आठवतं तिने माधुरीला कसं मारलं. आजी म्हणते, त्या पोराचा बी पत्ता नाही, कुठं मेला काय माहिती. आता गोपाळला आठवतं त्याने त्या मुलाला मारून फरफटत घेऊन गेलेला. आणि आता माझी श्यामल, तो राक्षसच आहे. त्या राक्षसाची काळी सावली पडली आपल्या गावावर. आपा म्हणतात, म्हातारे तू आता जर एक शब्द जरी बोलली ना, माझी इतकं वाईट नाही, या घराला कमी काही दुःख नाहीत. आता माझं डोकं फिरू नकोस तू. ॲम्ब्युलन्स निघून जाते आणि सदा मोठ्याने टाव फोडतो. श्यामल, मी चुकलो गो, मी तुला कधीच समजू शकलो नाही. मी तुला घ्यायला आलो असतो ते घडलंच नसतं. आता जामकर जवळ येतात आणि म्हणतात, सदा सावर स्वतःला, मी तुझं दुःख समजू शकतो. सदा म्हणतो, साहेब श्यामल मी लई चुकलो, मी तिला कधी सुख देऊ शकलो नाही. तिने मात्र माझ्यावर लई प्रेम केलं. ती माझ्यासाठी राबायची आणि मी काय करायचो, तिला फक्त बोलत राहायचो. आता त्याचं दुःख बघून जामकरीच्याही डोळ्यात पाणी येतं. ते त्याला उठवत म्हणतात, उठ, आपल्याला बरीच कामं आहेत. सरपंच म्हणतात, आप्पा आता आपल्याला पुढचं बघायला पाहिजे. श्यामलला कधी बी घेऊन येतील. आता सगळेच आत जातात आणि सगळ्यात जास्त लाली रडत असते. श्यामलताई मला बहिणीसारख्या होत्या, आता आजी मुरका मारते. तेवढ्यात ऋतिक येतो आणि म्हणतो, आजी काहीतरी खायला दे ना, शाळेला उशीर होतोय. हौसा म्हणते, वय की ग, खायला काहीच नाही. फुलाबाई म्हणते, ऋत्विक आज शाळेत नको जाऊ. तो नाही नाही आजी, मी शाळेत नाही गेलं ना मम्मी मला लय ओरडल आणि मग मी नाही ओरडा खाणारा, तुमचं नाव सांगल. आपा म्हणतात, ऋत्विक नको जाऊ शाळेत. सदा रडत असतो आणि म्हणतो, ऋत्विक ये इकडं. बाळा मी मम्मीला समजवला, तू नको जाऊ शाळेत. तो आता ऋत्विकला घेतो आणि खूप रडत असतो. ऋत्विक म्हणतो, तुम्हाला एवढं काय झालं रडायला? तेवढेच सरपंच म्हणतात, नाश्ता आणला, सगळ्यांनी खाऊन घ्या. हे बघा किती नाही वाटलं तर खावं तर लागणारच. आपा म्हणतात, रंजे ते घे आणि पोरासनी दे. रंजी आता डबा घेते आणि तेवढ्यात ॲम्ब्युलन्स वाजत येते. आता रंजीच्या हातातून डबा खाली पडतो आणि पोहे सगळीकडे पांगतात. आता सगळेच किंचातात आणि बाहेर पळतात. मंग्या, जित्या, लकी ॲम्ब्युलन्सजवळ जातात आणि श्यामलला बाहेर काढतात. सदा म्हणतो, श्यामल उठ ना गं. आता रंजी फुलाबाई श्यामलच्या नावाने खूप रडत असतात आणि विशेष म्हणजे लाली. तेवढ्यात ऋत्विक येतो आणि म्हणतो, मम्मी आली का, आली का मम्मी, मला चित्र दाखवायचे. तो आता चित्र बाजूला करतो आणि श्यामलची बॉडी बघतो आणि मोठ्याने किंचाळतो, मम्मी काय झालं तुला, मम्मी. हौसा म्हणते, वहिनी तुला काय झालं? रंजी म्हणते, ऋत्विक श्यामल आपल्याला सोडून गेली आहे. आता मात्र ऋत्विक मोठ्याने टाव फोडतो. तेवढेच जामकर आणि आर्या येते. आर्याला बघून लालीला खूप राग येतो. आता ती बघते, आर्या गोपाळकडे तर जात नाही ना. पण आर्या म्हणते, लालीताई
आणि तिच्याजवळ जाते. आता लाली तिच्या गळ्यात पडते आणि खूप रडायला लागते. सरपंच म्हणतात, आप्पा पुढचं काहीतरी बघायला पाहिजे. आता जामकरला फोन येतो. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आहे. ते आता पोलीस स्टेशनला जातात आणि म्हणतात, काय रिपोर्ट आला? हवालदार म्हणतात, माहीत नाही. ते ओरडतात, माहीत नाही म्हणजे वाचता येत नाही का? हवालदार म्हणतात, इंग्लिशमधून आहे. जामकर म्हणतात, मग शिकून घ्या. ते आता रिपोर्ट बघतात आणि म्हणतात, मला जी भीती होती तेच खरं ठरलं. हवालदार विचारतो, साहेब काय रिपोर्टमध्ये? ते म्हणतात, श्यामलचा खून झाला आहे. तिच्या गळ्यामध्ये फांदी घुसली नाही, घुसवली गेली आहे. तरी पण जामकर एका डॉक्टरकडे जातात आणि म्हणतात, हा रिपोर्ट जरा समजावून सांगता का? डॉक्टर आता साहित्य घेतात आणि समजून सांगतात, ही फांदी जर घुसली असती तर एवढी आतपर्यंत नसती गेली, पण कुणीतरी मागून जोरात धक्का मारला. जामकर स्माईल करत म्हणतात, थँक्यू डॉक्टर, तुम्ही अगदी छान समजावलं. गोपाळ मागे जातो आणि विचार करतो, कुणी मारला असणार, कुणी मारला असणार? जेव्हा मला माधुरीचे पैसे घ्यायचे होते तेव्हा माधुरीला मारलं आणि आता मी श्यामलच्या मागे पळत होतो तर श्यामलला मारलं. म्हणजे याचा अर्थ माझ्या कुणीतरी पाळतीवर आहे. पण कोण असणार? ज्याला माझ्या आयुष्याबद्दल सगळंच माहिती असणार, पण कळतच नाही हे कुणी केलं. तेवढ्यात लाली म्हणते, मीच. ती गोपाळच्या खांद्यावर हात ठेवते. गोपाळ दचकून मागे बघतो आणि म्हणतो, तुम्ही? लाली म्हणते, नाही म्हणजे मी विसरले तुम्हाला गोळ्या द्यायला. गोपाळ म्हणतो, पण माझ्या मनात जो प्रश्न होता त्याचं उत्तर तुम्ही दिलं. लाली म्हणते, आता काय प्रश्न असणार हे मला कसं कळणार? पण मी माझंच म्हणते. अहो सोडा आता, तुम्ही त्रास नका करून घेऊ. गोपाळ म्हणतो, मला खूप त्रास होतोय. तुम्हाला माहिती आहे मी कुणाच्या मौतीलाही जात नाही. बॉडी बघून मला खूप भीती वाटते. मला या सगळ्याचा खूप त्रास होतो. लाली मनात म्हणते, तुम्हाला त्रास झालेला मला अजिबात आवडत नाही आणि तुम्हाला त्रास होऊ नये म्हणूनच मी श्यामलला मारलं. आता सदाला मागच्या दारी आणतात आणि गोपाळ त्याच्या अंगावर पाणी टाकतो आणि लाली त्याच्यासाठी टॉवेल आणते. पण सदा टॉवेल पकडून म्हणतो, कुणी मारलं? तो आता लाली आणि गोपाळकडे बघतो आणि म्हणतो, कुणी मारलं खरं सांगा. काही झालं तरी मी शोधून काढणार म्हणजे काढणार. आता सगळेच बसलेले असतात. तेवढ्या ताऱ्या येते आणि म्हणते, लालीताई हा जेवणाचा डबा आणला, पण तो कसा द्यायचा हे नाही माहिती मला. लाली हू करते आणि पुढे येते. ती तिच्या हातातून डबा घेते आणि आर्या तिच्या मागे जाते. ती आता आतमधून जेवण वाढून आणते. रंजीला देत म्हणते, काकू थोडंसं खाऊन घ्या ना. रंजी म्हणते, पुरी अगं माझी श्यामल गेली आहे. माझ्या घशाच्या खाली एक घास तरी उतरल का? तेवढ्यात लाली येते आणि म्हणते, फुलात्या खाऊन घ्या ना, नाहीतर तुमची तब्येत बिघडल बरं का. आता आजी गोपाळला पुन्हा शिवे द्यायला लागते. अरे म्हणते, लालीताई गोपाळजी कुठे? त्यांना पण भूक लागली असेल ना? लाली म्हणते, मागच्या दारी. आर्या म्हणते, मी नेऊन देते. लाली म्हणते, नको नको मी देते ना. तेवढे जेवता जेवता ऋत्विक रडायला लागतो आणि मोठ्याने ओरडतो, मम्मी. आर्या म्हणते, लालीताई तुम्ही ऋत्विकला भरवा, मी देते गोपाळजींना. आता लालीला काय बोलावं तेच कळत नाही आणि आर्या निघून जाते. लाली जाते आणि ऋत्विकच्या तोंडात एक घास कोंबते आणि रागाने आर्याच्या दिशेने बघत असते. गोपाळ खड्डा खांदाचा असतो आणि विचाराने त्याच्या मनामध्ये काहूर माजलेलं असतं, कोणी जे माझे प्लॅन सगळेच हाणून पाडतंय. आता तो मनामध्ये बरंच काही बोलत असतो. तेवढे आर्या म्हणते, गोपाळजी. गोपाळ मागे बघतो. आर्या म्हणते, तुम्ही इथे काय करताय? गोपाळ म्हणतो, तुमच्या भावाने जो खड्डा खांदला ना तो बुजवतोय. ती म्हणती, काय? तो हात जोडत म्हणतो, नाही ते मोती बाबा. ती म्हणती, ठीक आहे तुम्ही खाऊन घ्या. गोपाळ म्हणतो, नको, आमची श्यामल वहिनी गेली, मला खूप वाईट वाटतंय आणि मला सहन व्हायना ना म्हणून मी इथे आलो आणि मन रमवतोय. आर्या म्हणते, गोपाळजी असं कसं चालेल, खाऊन घ्या बरं. तर तावो माझे हात बघितले का, सगळं अंग मातीने भरलंय. ते म्हणते, ठीक आहे मग मी भरवते. गोपाळ मनात म्हणतो, लालीने बघितलं ना ती नुसता गोंधळ घालेल. पण तेवढ्यात आर्या म्हणते, लालीजींना माहीत आहे, त्यांनी सांगितलं म्हणून मी जेवण घेऊन आले. गोपाळ म्हणतो, बरं. आता आर्या गोपाळला भरवत असते. तेवढ्यात लाली डोकते आणि असं बघून तिची चांगलीच सटकते. आता दोघांनी बघू नये म्हणून लाली दारामागे लपते. पण गोपाळ दाराची कडी हलताना बघतो आणि स्माईल करतो. आर्या गोपाळला भरवतच राहते आणि लाली पुन्हा डोकून बघत असते. तुम्हाला काय वाटतं, ही आर्या मरायच्याच लायकीची का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.